न्याय द्या एक मराठा अरे बघताय काय आरोपीला शिक्षा बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची 13 दिवसापूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ हडपसर भागामध्ये बहुजन समाजाच्या वतीने आंदोलन घेण्यात आलेलं आहे। हे आंदोलन यासाठी घेतले की त्या कुटुंबाला व त्या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे मारेकरी आहेत त्यांना कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। परंतु त्यामध्ये 3 आरोपी अटक केले आणि जो या सर्व घटनेची व्यूहरचना करणारा मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो असा मास्टर माइंड आरोपी बिनधास्तपणे फिरत आहे। कुणाच्या दबावाखाली हे प्रशासन त्याला अटक करत नाही, पोलीस प्रशासन त्याला का अटक करत नाही, का हा निर्णय घेत नाही, काय कारण, कुठल्या मंत्र्याच्या दबावाखाली, कुठल्या सरकारच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे हे या जनतेला कळलं पाहिजे आणि त्या संतोष देशमुखच्या घरच्यांना त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या आईचं भावाचं म्हणणं तर असं असेल की त्याला खरोखर फाशी मिळेल, कारण त्यांनी ज्या पद्धतीने हत्या केली जर्जर मारून त्याला एक अन्न पाणी म्हणजे पाणी मागितलं तर त्याला मूत्र पाजलं, इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये त्याची जर हत्या हे मारेकरी करत असतील तर त्यांना नक्कीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगून त्या हत्येचा जाहीर निषेध करतो हडपसर वासियांच्या वतीने। प्रमुख भूमिका मागणी काय असते? प्रमुख मागणी एकच असणार आहे की अनेक विधानसभा सदस्यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या दरम्यान हा मुद्दा मांडलेला आहे आणि याच्यावरती फक्त आम्ही कारवाई करू एवढंच तुटपुंजे उत्तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून आलंय। तर माझी समस्त मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण या सगळ्या दोषींना आणि त्यांच्या मागे जे मास्टर माइंड आहेत जे आजही मोकाट फिरतायत त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा त्या ठिकाणी दिल्याशिवाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन होणार नाही एवढीच माझी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे। आंदोलनाची आता पुढील दिशा काय असणार? तर आज हे आमचं या ठिकाणी जे आंदोलन झालं यानंतरही या कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर हे आंदोलन आम्ही अजून प्रखरपणे संपूर्ण भागामध्ये आज तर आमची सुरुवात आहे हडपसर मधल्या आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक पुणे शहरामध्ये आम्ही हे आंदोलन घडवून आणू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कुटुंबालाच नाही तर माणुसकीला पण न्याय कशा पद्धतीने मिळवून देता येईल यासाठी आम्ही आंदोलन कायम यापुढे करत राहू। आपली नेमकी प्रमुख भूमिका आंदोलनामागची काय आहे आणि आंदोलन पुढेची दिशा काय असणार आहे? आमची प्रमुख भूमिका अशी आहे की ह्या खून प्रकरणात जे कोणी सामील असतील त्यांचा मास्टर माइंड कोण असेल या सर्वांचा शासनाने शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालून त्या लोकांना फाशी कशी होईल याकरता सरकारने लक्ष द्यावं आणि या सर्वांना फाशी करून त्या देशमुख कुटुंबियांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने हडपसर भागातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही सरकारला करत आहोत आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आंदोलन म्हणून सांगायचे सर्वांना जे झालं ते योग्य नाही, कारण जे आरोपी जे आहेत जे कोणते राजकारणी असेल किंवा कोणी जे कठोर त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरती फाशीची शिक्षा त्यांना मिळावी म्हणून आपल्या हडपसर वासियांच्या माध्यमातून सर्वांना सरकारला विनंती करण्यात येते किंवा जे आरोपी जे आहेत त्यांना कठोरच्या कठोर त्यांना शिक्षा व्हावी ही विनंती सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाजाच्या वतीने सरकारला विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद। बीड जिल्ह्यातील सन्माननीय सरपंच संतोष देशमुख यांची जी मारेकऱ्यांनी निर्घुण अशी हत्या केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हडपसर वासियांच्या वतीने सर्व समाजातील स्तराच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध
व्यक्त करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। जो कोणी या हप्ते मागता मास्टर माइंड असेल त्याला लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने पकडून कठोर असे शासन द्यावे आणि त्याच्या कुटुंबियांना हा न्याय मिळवून द्यावा अशीच मी शासनाकडे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे विनंती करीत आहे। आणि लवकरात लवकर हा खटला हा ट्रॅकवर घेऊन या आरोपींना त्या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल ही संकटपणे त्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे। सर्वप्रथम बीडमध्ये घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। कुठेतरी प्रश्न उभा राहत आहे की लोकशाही अस्तित्वात आहे असं सांगितलं जातं, पण सध्याचं सरकार काय रोलेट कायद्याचं पुनरावृत्तन करत आहे का विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। इंग्रजांचं जेव्हा अस्तित्व धोक्यात आले होते त्यावेळेस त्यांनी रोलेट कायदा लागू करून इथे जे काही बंड पुकारणारे होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन न देता त्यांच्या कोणत्याही प्रकारचे कायदेक्रम न लावता त्यांना अटक केली जायची आणि आपल्याच काय तिथे गुलाम असले प्रस्थापितांच्या माध्यमातून आपल्या बांधवांवर अन्याय अत्याचार केला जायचा। बीड जिल्ह्यामध्ये मसाजो गावात जे राजकीय पुढारी जो कोणाचा वरदहस्त आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे दहशतवादाचं जे प्रकरण सगळीकडे पसरलेलं आहे हा वाल्मिक कराड याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला सह आरोपी करण्यात यावे आणि जे आमदार आपले संदीप देशमुख, नमिता मुंदडा आणि सुरेश दस यांना संरक्षण देण्यात यावे। यांनी जीवाची बाजी लावून हा प्रकरण उचलून धरलेला आहे। एवढं आज मी हडप सरकारांच्या वाशियाने आणि सकल मराठा समाज यांच्याकडून